इराणने इस्रायली मोसाद गुप्तचर संस्थेच्या इमारतीवरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला केलेला आहे आणि यामुळे आता इराण आणि इस्रायलमधील वाढता संघर्ष नवीन उंचीवरती पोहोचलेला आहे। जगातील सर्वात मोठ्या गॅस क्षेत्रासह इराणी अणु आणि लष्करी स्थळांवरती इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर ही अलीकडील प्रत्युत्तर कारवाई करण्यात आली आहे। तर इराण आणि इस्रायलच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती आखाती देशातील विमान वाहतूक सेवा जवळपास ठप्प झालेली आहे। त्यामुळे अनेक भारतीय इस्रायलमध्ये सध्या अडकलेले आहेत आणि तसंच मुंबईच्या एका खासगी कंपनीतील जवळपास 200 लोक या कंपनीच्या कामानिमित्ताने इस्रायलची राजधानी तेल अवीव या शहरामध्ये अडकलेले आहेत। ही सगळी मंडळी इस्रायलला 7 जूनला गेलेली होती आणि महिना अखेर परतणार होती। मात्र युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांच्यात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि सर्वांना परत यायचंय, मात्र परतण्याचं साधन उपलब्ध होत नसल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे।